तांदळाचे खिशी घेऊन पापड बनवायचे म्हटलं की सर्वात पहिलं टेन्शन येतं की ती खिशी किती वेळ शिजू द्यायची, ज्यामुळे आपले पापड हे अगदी चिरणार नाहीत किंवा वाळल्यानंतर त्याचे तुकडे देखील पडणार नाहीत। आणि जर तुम्ही पहिल्यांदाच हे पापड बनवायचं ट्राय करणार असाल तर ही रेसिपी नक्की फॉलो करा, ज्यामुळे तुमचे पापड देखील असे कुरकुरीत आणि एकही पापड चिरणार नाही किंवा परफेक्ट खिशी कशी घ्यायची हे देखील डिटेलमध्ये तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केलेला आहे। तर अगदी स्किप न करता रेसिपी पूर्ण शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुमचे देखील पापड याप्रमाणे तिप्पट चौपट फुलून होतील आणि पांढरे शुभ्र पापड हे बनून तयार होतील। रेसिपी अगदी डिटेलमध्ये आणि साधी सोपी तुमच्यासोबत शेअर केली आहे। त्याचसोबत नवीन बनवणारा असाल तर खिशी घेण्याची एक नवीन पद्धत देखील शेअर केलेली आहे, ज्यामुळे कुणाचीही मदत न घेता तुम्ही एकटा देखील हे पापड बनवून तयार करू शकता। इथे बघा अर्धा किलो मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तांदूळ स्वच्छ धुतल्यानंतर फॅनखाली सुकवून त्याचं पीठ असं बारीक असं दळून आणलेलं आहे। कोणताही तांदूळ तुम्ही इथे वापरू शकता। एकाच भांड्याने किंवा पातेल्याने आपल्याला पीठ हे मोजून घ्यायचं आहे। त्यानंतर त्याच भांड्याने सव्वा भांडं पातेलं किंवा भांडं पाणी घ्यायचं आहे। एवढं पाणी अगदी पुरेसं होतं। पाणी टाकत असताना आपण थोडं थोडं टाकणार आहोत। आता इथं 1 चमचा भरून मीठ आणि त्याचसोबत पाव चमचा एवढा पापडखार घालायचा आहे आणि 2 चमचे तीळ, 1 चमचा जिरं हे अगदी पुरेसं होतं। त्याचसोबत चमचाभर मिरचीचा ठेचा बनवलेला आहे। मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घेतली। ही ऑप्शनल आहे, तुम्हाला जर तिखट पापड बनवायचे असतील तरच यामध्ये घाला, नाही घातलं तरी देखील काही हरकत नाही। त्यानंतर हे पीठ आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। तयार झालेलं आहे आपलं पापडाचं प्रीमिक्स। हे तुम्ही 1 ते 2 महिने स्टोअर करून ठेवू शकता। जेव्हा वेळ भेटेल त्यावेळेला हे पापड बनवून घेतले तरी देखील चालणार आहे। फक्त यामध्ये मिरचीचा ठेचा हा वापरायचा नाही। त्यानंतर आपण लाटण्याला असं तेल लावून घेतलेलं आहे, ज्यामुळे पीठ या लाटण्याला अजिबात चिटकणार नाही। पाणी छान आपल्याला गरम उकळून घ्यायचं आहे। पाणी आपलं छान उकळलेलं आहे। आता हे पाणी थोडं थोडं करून आपल्याला पिठामध्ये घालायचं आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लाटण्याने असं आपल्याला गोल गोल हे पीठ सर्व एकत्र करून घ्यायचं आहे। पाणी घालताना सुरुवातीला बेताचं घालायचं, त्यानंतर राहिलेलं पाणी यामध्ये आपण घालणार आहोत, म्हणजे अगदीच चिवट किंवा पातळसर असं पीठ होणार नाही। हे बघा सुरुवातीला अर्ध पाणी वापरलं, त्यानंतर राहिलेलं सर्व पाणी वापरलं। पाणी हे कडकडीत गरम असायला हवं, ज्यामुळे वाफेमुळं अगदी छान असं पीठ शिजलं जातं। यानंतर ओला करून कॉटनचा कपडा घेतलेला आहे, त्यावरती हे पीठ घालून घ्यायचं आहे। इथे बघा कढईला अजिबात राहिलेलं नाही आहे पीठ। खिशी घेत असताना बरंचसे पीठ वाया जातं। या पद्धतीमध्ये पिठाचं अजिबात आपलं वाया जात नाही किंवा पातेल्याला चिटकत नाही। यानंतर कपड्यामध्ये छान आपल्याला 4 ते 5 मिनटं मळून घ्यायचं आहे, ज्याप्रमाणे आपण चपातीचं पीठ भिजवतो। त्यानंतर परातीमध्ये याचे गोल एक एक असे उंडे करून घ्यायचे आहे, गोल किंवा चपट्या आकाराचे। नंतर ओला कपडा करून घेतलेला आहे, त्यामध्ये हे सर्व उंडे ठेवून द्यायचे आहेत आणि स्टीमरला किंवा चाळणीवरती आपण 7 ते 8 मिनिटासाठी वाफवून घेणार आहोत। चाळणीत जर वाफवणार असाल तर कमीत कमी 10 मिनिटासाठी तरी वाफवून घ्या। तांदळाचं हे पीठ छान असं याला उकड बसेल किंवा शिजून निघेल। त्यानंतर 7 ते 8 मिनिटांमध्ये इथे बघा पीठ छान असं शिजून तयार झालेलं आहे। तांब्याने, ग्लासने किंवा एखाद्या वाटीने आपण हे पीठ असं फोडून घ्यायचं आहे। ही प्रोसेस आपल्याला पीठ अगदी गरम गरम असतानाच करायचं आहे। खालचा कपडा हा आपल्याला ओला करून घ्यायचा आहे, ज्यामुळे आपले हात भाजणार नाहीत। सुरुवातीला हे सर्व पीठ फोडून घेतलं आणि त्यानंतर कपड्यामध्ये घालून छान असं मळून घेतले। कपड्याऐवजी प्लास्टिकचा कपडा देखील इथे वापरू शकता। 5 ते 6 मिनिटं पीठ पूर्ण छान असं मळून घेतल्यानंतर एकजीव करून घेतलेलं आहे आणि ही पीठ आपण आता गोल करून याच्या छोट्या छोट्या लाट्या पाडून घेणार आहोत। सुरुवातीला इथे बघा पुरी बनवतो त्या आकाराचं आपल्याला पीठ घ्यायचं आहे। खाली प्लास्टिक लावायचं, त्यावरती देखील प्लास्टिक लावायचं। इथे तेलाचा अजिबात वापर केलेला नाही। प्लास्टिकचा पेपर हा फक्त धुवून घेतलेला आहे आणि पीठ हे चांगलं शिजल्यामुळे अजिबात हे पीठ पेपरला, प्लास्टिकला चिटकणार नाही आणि पापड देखील अगदी सुटसुटीत निघतील। 1 ते 2 वेळा मशीनने प्रेस करून तयार करून घेतलेले आहेत पापड। आता ज्यांच्याकडे मशीन नसेल तर अशाच 2 बाजूनी प्लास्टिकचा पेपर ठेवून लाटण्याने लाटून घ्यायचा किंवा एखादी डिश किंवा ताटाने आपल्याला
वरती प्रेस करून घ्यायचं आहे, तरी देखील छान पापड बनून तयार होतात. अर्धा किलो पिठामध्ये छोट्या आकाराचे साधारणतः 65 पापड इथे बनवून तयार झालेले आहेत. म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की अर्धा किलो पिठामध्ये किती पापड बनवून तयार होतात. आता हे सुरुवातीला फॅनखाली वाळवले आणि त्यानंतर उन्हामध्ये एक दिवसभर कडकडीत असे वाळून घेणार आहे, ज्यामुळे अगदी आपल्याला उन्हात जायचाही त्रास नको. सुरुवातीला फॅनखाली वाळवलेले आहेत. दिवसभर कडकडीत उन्हात वाळल्यानंतर इथे बघा किती छान रंग आलेला आहे पापडाला. आता हे पापड मी तळून दाखवणार आहे. यामध्ये मी तिखटाचा वापर केलेला आहे. तुम्ही तिखट स्किप केलं तरी देखील चालणार आहे. एकही पापड आपला चिरलेला नाही आहे. आणि आता तेल छान गरम झालं. यामध्ये पापड तळल्यानंतर बघू शकता अगदी कढई भरून हा पापड आपला बनून तयार झालेला आहे. तळल्यानंतर दुप्पट किंवा तिप्पट हा पापड फुलून तयार होतो आणि सर्व प्रमाण मिठाचं वगैरे अगदी योग्य वापरल्यामुळे खायला देखील तेवढाच चवदार लागतो. इथे बघा एका बाजूला तळायच्या अगोदरचा पापड आहे आणि दुसऱ्या बाजूला तळल्यानंतरचा पापड आहे. फरक तुम्ही बघू शकता आणि कलर देखील किती पांढरा शुभ्र आलेला आहे पापडाचा. रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक आणि याच पद्धतीच्या नवीन वाळवणाच्या रेसिपीज बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्याचसोबत बेल आयकॉन दाबा, म्हणजे ज्यामुळे तुम्हाला नवीन रेसिपीची नोटिफिकेशन मिळेल. पुन्हा भेटूया वाळवणाच्या रेसिपीसोबत.